दिव्य महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत। भारत हा पूर्वीपासून शेतीप्रधान देश आहे। येथील शेतकऱ्यांना नवीन पिके घेऊन उत्पन्न वाढविण्याचे तंत्र नेहमी आवडत असते। भडगाव तालुक्यातील टोणगाव येथील शेतकरी इंदल परदेशी हे फुलशेतीतून लाखो रुपयाचे उत्पन्न दरवर्षी घेत असतात। त्यांच्या यशस्वी यशोगाथेचे हे वृत्त कपाशी, मका, ज्वारी या पारंपरिक पिकांसोबतच 25 गुंठे जमिनीत दरवर्षी झेंडू, नवरंग, बेजली आदी फुलांची शेती फुलवून वर्षाला 1.5 ते 2 लाखांचे उत्पन्न भडगाव टोणगाव येथील इंदल लालचंद परदेशी या शेतकऱ्याला मिळत आहे। हे शेतकरी इतर पिकांसोबतच फुलशेती करण्याकडे जवळपास 5 वर्षापासून वळलेले आहेत। आजही शेतात नवरंग, बेजली आदी फुलांची रंगीबेरंगी आकर्षक फुलशेती फुललेली आहे। या फुलांच्या उत्पन्नाचा पैसा दररोज हाती पडत आहे। मुलांच्या शिक्षणासह कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास हातभार लागत असून फुलशेतीचा आधार मिळत असल्याचे या शेतकऱ्याने बोलताना सांगितले। भडगाव येथील टोणगाव शिवारात इंदल लालचंद परदेशी या शेतकऱ्याची 2.5 एकर जमीन आहे। पूर्वीपासून ते कपाशी, मका, ज्वारी आदी पारंपरिक पिकांची शेती करायचे। कधी निसर्गाचा लहरीपणा, कधी अतिवृष्टीचा दणका, कधी दुष्काळी स्थितीचा फटका आदी कारणांमुळे पिकांचे उत्पन्न कधी कमी मिळायचे, तर कधी नुकसानीमुळे पिकांवर केलेला खर्चही निघायचा नाही। कधी पिकांना चांगला भाव मिळायचा तर कधी पिकांना कमी भाव मिळायचा। या शेती पिकांना 5 ते 6 महिन्यांचा कालावधी लागतो। 2019 पासून 2.5 एकर क्षेत्रापैकी फक्त 25 गुंठे जमिनीत झेंडू, शेवंती, बेजली, नवरंग आदी फुल शेती करण्याचा निर्णय घेतला। मुलांच्या शिक्षणासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी फुलशेती परवडायला लागली। फुलशेतीचा कुटुंबाला मोठा आधार मिळायला लागला। त्यामुळे 2.5 एकर क्षेत्रापैकी 25 गुंठे क्षेत्रात फुलशेती करण्याकडे ते वळले आहेत। सीझन व सणानुसार फुले लागवड करण्यात येते। फुलांची तोडणीचा बहार महिना ते 1.5 महिन्यात सुरू होतो। सध्या फुलांना 30 ते 40 रुपये किलो प्रमाणे भाव मिळत आहे। फुले रोप लागवड, मटेरियल, निंदणी, औषध फवारणी असा 25 गुंठे क्षेत्राला 40 ते 50 हजार रुपये खर्च लागतो। उत्पन्न 1.5 ते 2 लाखांपर्यंत मिळते। घरातील सदस्य मेहनत करून फुलांचा मळा फुलवितात, त्यामुळे मजुरीचा खर्च वाचतो। त्यामुळे आम्हा फुलशेती परवडते असेही इंदल लालचंद परदेशी यांनी बोलताना सांगितले। सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, टोणगाव। मी भडगावचा रहिवासी आहे। माझं नाव इंदल लालचंद परदेशी आहे। माझ्याजवळ 100 गुंठे जमीन आहे, म्हणजे 2.5 एकर जमीन आहे माझ्याजवळ। आणि मी 20 गुंठे शेती ही 5 वर्षापासून फुल शेती करतोय। तर मला साईड बिझनेस म्हणून संसार चालवण्यासाठी थोडाफार हातभार लागून जातो फुल शेतीचा, आणि माझं घर संसार चालतं त्याच्यावर। तर आणि भाव काही सारखे राहत नाही मार्केटला, पण एक शेतकऱ्याचा उदरनिर्वाह चालण्यासाठी एक शेतीला जोडधंदा म्हणून चांगला आहे बघते। मी फुलांमध्ये गिलांडा लावतो, गिलांडा, झेंडू आणि बिजली हे 3 प्रकारचे फुलं लावतो मी। आता माझं यावर्षी मानस आहे की गुलाब आणि पांढरे शेवंती लावायचा माझा विचार आहे।